खऱ्या अर्थानं जे तयार झालेत. एक प्रभावी आयोजन, नियोजन या क्रिकेटच्या स्पर्धेचं आपण पाहतोय. सामन्याला होईल मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतोय. एमिया स्पोर्ट्स सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. शुभम गीते हा खेळाडू नक्कीच आपला दर्जा त्यानं दाखवून दिलाय. फार मोठी मागणी शुभम गीतेला आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून शुभम गीतेची ओळख. षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी या सज्ज. तर स्ट्राईक एंड वरती जो फलंदाज आपण पाहतोय, हे नाव देखील टेनिस विश्वाला नौका नाहीये. आसिफ तांबोळी अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती अनेक स्पर्धा आपल्या बॅटनं गाजवणारा हा फलंदाज. तर नॉन स्ट्राईक एंडला अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तो फलंदाज आहे धीरज. सामन्याला होईल सुरुवात. शुभम गीते षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी सज्ज होतोय. टायमर नक्कीच सेट केला जातोय. 20 मिनिटात 4 षटकं संपवणं बंधनकारक आहेत. 25 मिनिटात 5 षटकं ही संपवावीच लागतील. मैदानाच्या आतमध्ये टायमर सेट केला जातोय. सामन्याला होईल सुरुवात. शुभम गीते गोलंदाजी मार्कवरती तयार. युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. हा फटका अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. या सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. चेंडू निसटतोय, सटकतोय आणि पहिल्या चेंडूवरती एक सनसनीत चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 रन. गलथानपणाला क्रिकेटमध्ये थारा नसतो, चुकांना थारा नसतो. त्या ठिकाणी चेंडू निसटलाय आणि पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केलाय. शुभम गीते गतवर्षीची लोणी प्रवाराची क्रिकेटची स्पर्धा देखील या खेळाडूनं गाजवलेली होती. मॅन ऑफ द सिरीजचा किताब त्या ठिकाणी मात्र पटकवला होता. अगदी आज आपण पाहतोय होम ग्राउंडवरती खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये शुभम सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. समोर आहे आसिफ तांबोळी. फार मोठा अनुभव आसिफ तांबोळीच्या पाठीमाग आहे. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो. अगदी आपण पाहतोय आसिफ स्ट्राईक एंड वरती, तर शुभम गीते गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. उलट्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते आणि धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 5 वरती. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मार्गस्थ असताना कितपत धावसंख्या बनवली जाते 5 षटकात ते मात्र पाहिजे. एक चांगला टार्गेट नक्की सेट करावा लागेल. धानोरी स्पोर्ट क्लब ही टीम जर पाहिली तर मात्र गत वर्षी अनेक ठिकाणी या विजयाचे दावेदार अनेक मैदानावरती नक्की ठरलेले आहेत. त्यावेळेस मात्र हीच टीम घेऊन नेहमीच सातत्यानं खेळाडूंना मी खेळताना पाहिले. राहुलची क्रिकेटची स्पर्धा नक्की त्याच खेळाडूंनी गाजवली होती गत वर्षी. अगदी आपण पाहतोय भरतदादा यांच्या नेतृत्वाखाली टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली होती. हा फटका अगदी आपण पाहतोय. प्रयत्न सुरेख, चांगले फट, परंतु चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. धीरज स्ट्राईक एंड वरती. व्हाईट बॉल असेल. खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. आणखीन एक धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 12. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. शुभम गीते पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर मात्र एक षटकार देखील धीरजनं ठोकलाय. याच फटक्यांची गरज आहे. 5 ओव्हरची मॅच आहे.
एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी. हो, आता मात्र गोलंदाजाचा कमबॅक अगदी आपण पाहतो आहे. एक्सप्रेस बॉल, डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. 12 वरती धावफलक स्थिर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना आपण पाहतो आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे शुभम गीते. युवा टॅलेंटेड खेळाडू अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं सोपवलंय. पाहिजे की उर्वरित 2 चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी करतोय. समोर आहे धीरज. मिडॉनच्या दिशेला चांगलं शतरक्षण अगदी आपण पाहतोय. सापळाईनं एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जी घ्या पूर्ण केली जाते. स्कोर कार्ड 13 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 13 रन ऑन स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती या षटका या ठिकाणी पहिलं मार्गस्थ असताना. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. शुभम. हा ट्रॅकर होता. मिड विकेटच्या दिशेला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक करेल चेंडूचा पाठलाग. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चेंडू फील्ड केलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. भरत दादा यांच्या हातात चेंडू जाऊन विसावतोय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत आणि पहिल्या षटकात तब्बल 15 वसूल केल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. बिनबाद 15 धावा. चांगली सुरुवात एमईएस स्पोर्ट्स टीमनं मैदानाच्या आतमध्ये केली. दुसरं षटक कुणाच्या हातात सोपवलं जाते ते मात्र पाहायचे. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी अगदी आपण या ठिकाणी पाहतोय जो दिला गेलाय. वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 चा थरार तुम्ही या ठिकाणी पाहतायत, अनुभवतायत, आनंद या ठिकाणी घेतायत. एक सुंदर स्पर्धा तुमच्या आमच्या समोर नक्कीच ज्या आहे आणि प्रत्येक जण आपलं 100% देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच उभा आहे. पाहायचंय की कामगिरी कशा प्रकारे केली जाते. उर्वरित 4 षटकांचा खेळ शेष आहे, शिल्लक आहे, बाकी आहे. डावखुऱ्या हाताचा एक आक्रमक फलंदाज धीरज स्ट्राईक एंडवरती. दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय आसिफ तांबोळी. प्रचंड मोठा अनुभव त्याच्या पाठीमागे आहे. तर आता ओव्हर क्रमांक 2 टाकण्यासाठी नारायण चौधरी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. कोण कशा प्रकारची रणनीती आखणार आहे. खूप महत्वाची एक एक मॅच आहे. एक एक धाव महत्वाची आहे. कारण की गुणांकन रन रेट या गोष्टींना देखील फार मोठं महत्व. 7व्या आणि 8व्या क्रमांकावरती पोहोचण्यासाठी रन रेट खूप महत्वाचा विषय. अगदी आपण पाहतोय बॅटची काढा लागली आहे. यष्टरक्षक भरतदादा चेंडूवरती त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय कोणत्या प्रकारचे धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर मात्र स्कोर कार्ड स्थिर 15 धावा धावफलकावरती. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडूला दिशा दिली आहे. शतरक्षक चेंडूचा करेल पाठलाग. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि तिसऱ्या धावेसाठी देखील पलायन त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. 3 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. आवाज मोठमोठाले आपल्या कानावरती पडतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. या 3 धावांच्या साह्यानं स्कोर कार्ड 18 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. षटक दुसऱ्या मार्गस्थ असताना हा संघर्ष आहे विजयासाठी. हा संघर्ष आहे सुपर 8 मध्ये जाऊन दाखल होण्यासाठीचा. पाहिजे की सुपर 8 मध्ये पोहोचणारे टीम नक्की कोणती. कॉलबॅकचे राऊंड नक्कीच अगदी आपण पाहतोय. 5 ओव्हरची मॅच आणि प्रत्येक जण आपलं 100% देण्यासाठी आपल्याला सिद्ध करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. आसिफचा फटका थोडासा मिस टाइम आहे. मिडॉनच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न. धाव पूर्ण केली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. धावफलक जर पाहिलं तर मात्र 19 षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मार्गस्थ असताना एमईएस स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात धानोरी स्पोर्ट्स या 2 टीमच्या दरम्यान घमासान आणि एक संघर्षमय मुकाबला या ठिकाणी जारी आहे. नारायण चौधरी 3 चेंडू अप्रतिम टाकलेत. फक्त 4 धावा खर्च केल्यात मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू अगदी आपण पाहतोय एष्ट्यांवरती जाऊन चेंडू आदळताना पाहायला मिळतोय.
विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. एकोणीस वरती एक गडी बाद. अगदी आपण पाहतोय षटक का दुसरं मार्गस्थ असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. लखन वाल्मिकी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. न्यू बॅटर नक्कीच पोहोचताना आपण पाहतोय. नेतृत्व गुण खूप महत्वाचे असतात मैदानाच्या आतमध्ये एखादा विजय साकार करण्यासाठी. आणि अगदी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय दोन्ही कर्णधार त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर ते आपण पाहिलं प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि संघर्षमय लढाई आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एमिया स्पोर्ट्स धानोरी स्पोर्ट्स या दोन टीमच्या दरम्यान सामना जारी आहे. हो, या दरम्यान अगदी आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेला चेंडूला दिशा दिली आहे. लॉंग लॉकच्या दिशेला चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय लॉंग लेगचा शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. आवाज मोठमोठाले आपल्या कानावरती पडताना जे पाहायला मिळत आहेत. खूप महत्वाची मॅच, खूप महत्वपूर्ण सामना. स्कोर कार्डवरती धावा 22 एका गाड्याच्या मोबदल्या. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मार्गस्थ असताना फाईन लेग आणि स्क्वेअर लेग फार मोठी दरी अगदी आपण पाहतोय. त्या ठिकाणी चेंडूला खेळून काढलं. मैदानाच्या आतमध्ये धावा जर पाहिल्या तर 22. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे. नारायण चौधरी 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. हा चेंडू समोरच्या दिशेला मिडॉनचा शतरक्षक चेंडूवरती सिंगल घेतली एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली पैकी त्या ठिकाणी मात्र जी केली बॅकअपला शतरक्षक होता. अगदी आपण पाहतोय या षटकात खर्च केल्यात नारायण यांनी 8 धावा आणि या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डवरती नजर टाकली तर 23 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 3 षटकांचा खेळ शेष असेल. 18 चेंडूंचा खेळ शेष असेल. 2 षटक 23 धावा. चला, टाइम लिमिट आहेत. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटक नक्कीच जे संपवायचे आहेत. त्यामुळे वेळेकडे लक्ष द्या. खेळाडूंना सूचना आहेत. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय प्रवीण. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी मात्र सज्ज आसिफ तांबोळी आणि लखन वाल्मिकी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आसिफ 5 चेंडू 9 वरती मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. तर अनेक खुल्या गटातील क्रिकेटच्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव देखील याच आसिफ तांबोळीकडे आहे. आज होम ग्राउंडवरती नक्कीच सगळे खेळाडू खेळत आहेत. उलट्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल आहे. नो बॉल. अगदी आपण पाहतोय एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 24 वरती. षटक 3 मार्गस्थ असताना फ्री हिट असेल. या फ्री हिटचा फायदा निश्चितपणे उठवण्याचा प्रयत्न असेल आसिफ तांबोळी यांचा. फ्री हिट पाहायचंय की कशा प्रकारे फायदा उठवला जातोय फ्री हिटचा. हो, दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. बॅटची कडा लागली, चेंडू पायावरती जाऊन आदळला आणि त्यानंतर मात्र सिंगल घेतली जाते. एक धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. 25 धावा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ असताना वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 पर्व 3चा थरार तुम्ही अनुभवतायत, पाहतायत, आनंद घेतायत. सर्व प्रेक्षक राजाचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दिवस क्रमांक 3 या ठिकाणी चालू आहे. मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरचे गोलंदाज प्रवीण सज्ज होतोय. ओव्हर क्रमांक 3 समोर आहे लखन वाल्मिकी. फुलर लेनचा चेंडू होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय झेल झालाय.
झेल टिपलाय, विकेटचं होईल पतन आणि धक्का क्रमांक 2. शुभ आगमन होतं एक सन्माननीय परमेश्वर नाना म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. स्कोरकार्डवरती नजर टाकली तर 25 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. प्रवीण गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अगदी आपण पाहतोय. अभिजित आणि आसिफ तांबोळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अभिजित स्ट्राईक एंडवरती. हा फटका अगदी आपण पाहतोय. गॅपमध्ये चेंडू आहे. एक टप्पा खातोय. जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी सनसनीत चौकार. 4 रन. फलक 29 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अभिजितच्या बॅट मधून एक नेत्रदीपक फटका आपण पाहिला. हा चेंडू अगदी आपण पाहतोय. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल क्षेत्ररक्षक चेंडूवरती. स्कोरकार्ड जर पाहिलं तर मात्र 30 धावा ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ असताना आसिफ तांबोळे अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सलामीला मैदानाच्या आतमध्ये जो गेलाय. शांत डोक्यानं फलंदाजी करतोय. 7 चेंडू खेळलाय. 10 वरती खेळताना जो पाहायला मिळतोय. प्रयत्न असेल 5 षटक मैदानाच्या आतमध्ये उभं राहायचं. एक चांगला सन्मानजनक स्कोर उभा करायचा. समोरच्या दिशेला स्ट्रेट हिट. स्ट्रेट हिट. चेंडू सीधा समालोचन कक्षात. षटकारासाठी 6 धावा. हा फटका अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी सन्माननीय परमेश्वर नाना म्हस्के सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक राहील. अगदी आपण पाहतोय 3 ओव्हरचा खेळ संपला. 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष असेल.
एमईएस स्पोर्ट्स देखील आपला दर्जा सिद्ध करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. षटक चौथं चालू झाले, तब्बल 41 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती लागताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त खेळ दोन्ही टीम कडून पाहायला मिळतोय. हा फटका लॉंग ऑफच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती भरत दादा यांच्या हातापैकी पोहोचताना आपण पाहतोय. धावांसाठी फार मोठी धावाधाव यष्ट्या उडवल्यात, परंतु फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलाय. स्कोर कार्डवरती नजर टाकली तर 43 दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 चा थरार आपण पाहत आहेत. मॅच चालू आहे. एका बाजूला एमईएस स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला धानोरी स्पोर्ट्स, या दोन टीमच्या दरम्यान. एमईएस स्पोर्ट्स टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. षटक चौथं मार्गस्थ असताना 43 धावा धावपलकावरती आहेत. आसिफ तांबोळीच्या बॅट मधून चेंडू जातोय सीधा आउट ऑफ दी पार्क. षटकार 6 धावा. बाय आसिफ तांबोळी सलामीला गेला होता मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय 12 चेंडू खेळलाय, 29 वरती नाबाद आहे. दर्जेदार खेळ प्रस्तुत करत असताना आसिफ तांबोळी संघाचा धावफलक 49. उलट्या दिशेला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र जे केले जाते अगदी आपण पाहतोय. एक सिंगल घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी मात्र घेतली जाते. धावफलकावरती नजर टाकली तर 50 धावा अर्धशतक संघाचं पूर्ण होत आहे. एमईएस स्पोर्ट्स 50 रन, 50 धावा धावफलकावरती. अभिजित आणि आसिफ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पाहायचंय की कोण कशा प्रकारची रणनीती आखतो आहे की मॅच जिंकण्यासाठी. 50 रन, 50 धावा धावफलकावरती, दोन गाड्यांच्या मोबदल्या. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. मारा करण्यासाठी गोलंदाज नारायण सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. कौशल यष्ट्यांच्या पाठीमाग यष्टरक्षण करत असताना अगदी आपण पाहतोय. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 50 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. 50 रन, 50 धाबा धावफलकावरती. मारा करण्यासाठी गोलंदाज नारायण सज्ज होईल. या दरम्यान अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूवरती येतोय. झेल झालाय त्या ठिकाणी. विकेटचं होईल पतन. फलंदाज होतोय बाद. पन्नास धाबा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक, अंतिम षटक, अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. आणि बॅटर अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कुलदीप पोहोचताना आपण पाहतोय. अंतिम षटक, लास्ट ओव्हर टू गो. पाहायचं की टार्गेट कितपत सेट केलं जातंय. नारायणच्या या षटकानं नक्कीच थोडंसं धावफलक अगदी धावगती कमी करण्यात यश येताना नक्कीच आपल्याला जे पाहायला मिळालं.
अंतिम षटक. सार्थक चेंडू हातामध्ये येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 आपण या ठिकाणी पाहत आहेत. एक महत्वपूर्ण मॅच एमईएस स्पोर्ट्स आणि धानोरी स्पोर्ट्स या दोन टीमच्या दरम्यान लढत मात्र जारी आहे. षटक आपण पाहतोय. पाचवं गोलंदाजी मार्कवरचे गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळेल. हो, चेंडू बॅट पासून थोडासा दूर ठेवलाय. अगदी आपण पाहतोय ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. 50 धावा धावफलकावरती. लॉग ओव्हर आहे. अंतिम षटक अगदी आपण पाहतोय. या षटकात एका बाजूला प्रयत्न असेल धावा रोखण्याचा, दुसऱ्या बाजूला फलंदाजांचा प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावा वसूल कशा करता येतील. समोरच्या दिशेला खेळलाय. अगदी आपण पाहतोय चेंडू निसटतोय, सटकतोय आणि पोहोचतोय सीरा सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. आसिफ तांबोळी काय इनिंग खेळतोय. अगदी आपण पाहतोय 15 चेंडू खेळलाय, 34 वरती नाबाद आहे. पुन्हा एकदा आक्रमण केलंय. सीमारेषेच्या लगत शुभम गीते एक अप्रतिम झेल टिपताना पाहायला मिळतोय आणि चांगली फलंदाजी साकारत होता आसिफ तांबोळी. बाद होताना जो पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकामध्ये यश मिळताना पाहायला मिळतंय. आसिफ तांबोळी बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाजी केली आसिफ. अगदी आपण पाहिलं एकदा जोरदार टाळ्या आसिफसाठी आपण वाजवूयात. 16 बॉल 34. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये केला. 16 चेंडू आणि 34 धावांची खेळी आसिफ तांबोळी. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. कौशल फेकी अप्रतिम केली. कौशल यांनी अगदी आपण पाहतोय धावबाची विकेट. सागर आला तसा मैदानाच्या बाहेर पोहोचताना पाहायला मिळतोय. धावबाद. चला एसपी स्पोर्टचा कॅप्टन आणि इलियासभाई स्पोर्ट क्लबचा कॅप्टन ताबडतोब या ठिकाणी पोहोचायचे. प्लेइंग 11 द्यायचे. लगेच आपण नाणेफेक कर. डेड बॉल अगदी आपण पाहतोय. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. 54 धावा धावफलकावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यात. कुलदीप लोअर वन अगदी आपल्याला जो पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असफल ठरवला गेला. धावफलकावरती धावा 54. षटक 5वं मार्गस्थ असताना
बॅटची कडा लागतीये त्या ठिकाणी सुरेख झेल टिपला जातो आहे. शतरक्षक होता नारायण चौधरी. अप्रतिम झेल नारायणनं टिपलाय. विकेटचं होईल पतन. बनवायच्यात. चला आता ताबडतोब शतरक्षण लावणं गरजेचं आहे आणि चला नेक्स्ट बोट टीम. सूचना आहेत. बॉल आलाय आतमध्ये. 54 झाल्यात. विशेष म्हणजे 3 ओव्हरला स्कोर जो होता ना तो होता 37. अगदी आपण पाहतोय अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाल्या. कॅप्टन चला SP स्पोर्ट्स लोहगाव आणि इलियास भाई स्पोर्ट क्लब एरवाडा यानंतरची मॅच प्लेइंग 11 पोहोचवणं गरजेचं आहे. चला बॅट्समन चला. गाजवताना पाहायला मिळतात भरत दादा मैदानाच्या आतमध्ये, तर दुसऱ्या बाजूला शुभम गीते. एक आक्रमक आणि स्फोटक फलंदाज म्हणून शुभम गीतेची देखील ओळख आहे. ते 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. टार्गेट 55. आणि जशी मॅच चालू होईल दुसऱ्या सत्रासाठी उत्तम सावंत सर यांचा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. या सर स्वागत असेल. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिले तर सुरुवात होते. एक इनिंग डाव देखील आपण पाहिले तर संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बनवलं गेला 54 आणि विजयासाठी टार्गेट मात्र सेट केले 30 चेंडू 55 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. 5 षटकांचे सामने आपण पाहतोय. 5 ओव्हरच्या मॅच आपण पाहतोय. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025चं तिसरं पर्व आणि त्यातच काही सर्व इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळते. एक भव्य दिव्य आयोजन नियोजन असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. कॉलबॅकचा थरार आपण पाहतोय. कॉलबॅकचे 2 ग्रुप आहेत.
फॉलबॅकच्या 6 टीममधून 2 संघ सुपर हिटला पात्र होणार आहे. पहिल्या क्रमांकाचे षटक करण्यासाठी गोलंदाज आपण पाहिलं तर आकाश पंचमुख इथे आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय. आघाडीचे आणि सलामीचे बॅटर देखील आपण पाहिले तर इथे बॅटिंगसाठी आपण पाहतोय सलामीला भरतदादा टिंगरे, शुभम गीते ही जोडी आता आघाडीला आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2 फार महत्त्वाचं ठरणार आहे. पहिल्या 2 षटकात कशा प्रकारे सुरुवात दोन्ही टीम करतायत त्यावरती विजय मात्र अवलंबून असेल. पंच कळतात लेट्स प्ले. डावल होते सुरुवात. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर थोडासा खाली राहतोय. विकेटवरती आपण पाहिलं तर विकेट किपर आसिफ तांबोळीच्या हातामध्ये विसवला जातोय. एक डॉट बॉल येते, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. विकेटला अगदी अलगद चिटकून आपण पाहिलं तर उभा आहे आसिफ तांबोळी. पहिलं षटक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणात थोडेसे बदल पाहायला मिळतात. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय टिप्ड विकेटला. चेंडू मात्र जाईल सीमा पार. 6 रन षटकार. नानांना विनंती आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल केला होतोय. तिथे आपण परमेश्वर नाना मस्के यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व सन्माननीय युवा उद्योजक परमेश्वर नाना मस्के यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर तिथे टॉस केला होता. चेंडू अडवलं जाईल शॉर्ट थर्डमॅनला. तोपर्यंत एक सिंगल मैदान येते. पुढील मॅचचा टॉस केला होता. पुढील मॅचचा नाणेफेक आपण करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. यानंतर होणारा सामना आणि त्याचा केला होतोय टॉस. पहिलं षटक आपण पाहतोय. 3 चेंडूत बनवल्यात 7 धावा. विजयाचं समीकरण बदलते. एक एक चेंडू एक एक धाव फार महत्वाचे. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2 ची षटकं फार महत्वपूर्ण आहेत. 55 धावांचा पाठलाग करायचा सुरुवात तर आपण पाहिलं तर कमालीची दोन्ही बाजूनं पाहायला मिळते. बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं एक षटकार आलाय. इथे आपण पाहिलं तर चेंडू खेळलाय तोपर्यंत काही धावा येत आहेत, आकडे बदलत आहेत आणि स्कोर कार्ड पुढे जाईल. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरुवात 10 धावा त्या मात्र धावपल कोळत येतात. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतोय. आकाश पंचमुख पहिल्या षटकात कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करतोय, पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करतोय. 4 चेंडू टाकलेत आणि धावपल कोती 10 धावा त्या मात्र बनवल्यात. पहिले षटक सुरू आहे प्रगतीपथावर. गोलंदाज पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेताना पाहायला मिळतोय, उसळताना पाहायला मिळतोय. विकेट किपर आसिफ तांबोळीच्या हातात एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय. आकाशचं कौतुक आहे, भरतदादा टिंगरेंच्या अगेन्स्ट तो अँगल बनवताना पाहायला मिळतोय. चेंडूला वळण देतोय आणि बरोबर वाईट लाईनकडे विकेट किपरकडे तो घेऊन जातोय. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिलं तर तिथे टाकलाय. टेक्नॉलॉजीचा वापर केला होता. अंपायरनं तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे. थर्ड अंपायर तिथे काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहणार आहोत. चेक केलंच आहे. तिसरे पंच तिथे मात्र काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहतोय. उर्लेख पंचांनी थर्ड अंपायर मागवलाय. पुढील मॅचचा टॉस अडिकने आपण संपन्न केलाय. इलियासबाई शेख स्पोर्ट्स क्लब आणि SP स्पोर्ट्स लोहगाव या 2 संघ त्यानंतरची मॅच आहे. इलियासबाई स्पोर्ट्स क्लब येरवडा या टीमनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय.
नाही, नाही, नो बॉल नाही. तिसऱ्या पंचांकडे चेक करायला पाठवलंय स्क्वेअर लेग पंचांनी. स्क्वेअर लेग पंचांनी पाठवलेला आहे. तिसरे पंच चेक करतायत. प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. SP स्पोर्ट्स लोहगाव संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी आमंत्रित केले. आणि तिसऱ्या पंचांनी आता टेक्नॉलॉजीच्या आधारे कळवलंय नो बॉल. तिसऱ्या पंचांनी टेक्नॉलॉजीच्या आधारे कळवले नो बॉल. त्यामुळे इथे नो प्लस 2 धावा. चेंडू थ्रो केलाय. त्यामुळे गोलंदाजाला संपूर्ण स्पर्धेत इथून पुढे आता गोलंदाजी करता येणार नाही. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकोती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतील. नो बॉल प्लस 2 धावा. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. 13 धावा धावफलकोती. पहिलं षटक आपण पाहिलं तर प्रगतीपथावरती सुरू आहे. विजयाचं समीकरण बदलते. 25 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 42 धावा. 42 रन ट्विन 25 बॉल. 25 चेंडू 42. 13 बनवल्यात. या चेंडूवरती नो बॉल प्लस 2 3 धावांची पॅनल्टी. म्हणजे नो बॉल पकडून 2 धावांची पॅनल्टी 3 ॲड केल्यात. धावफलक 13 आणि बनवायच्यात 42 धावा. गोलंदाज संपूर्ण स्पर्धेत बंद आहे. आपण या सूचना सातत्यानं करतोय. थ्रो गोलंदाजीला आपल्या स्पर्धेत वाव नाही. अंपायर आवळे सरांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल काम करतोय आणि थ्रो गोलंदाजी मुक्त करण्याचा प्रयत्न वडगाव शहरी मतदारसंघातून सातत्यानं केला जातोय. नवीन गोलंदाजीला आता गोलंदाजीच्या मार्कवर. लखन येत आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिले षटक आपण पाहिले तर कंटिन्यू करतील लखन वाल्मिकी. फ्री बॉल. फ्री चेंडू मैदान होती. यावेळीचा चेंडू होता बॅटचं टॉप एज. फ्री चेंडू होता अडवलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तोपर्यंत एक सिंगल येईल. फेकी सुरेख होती. बॅकअप चांगला होता. भरतदादांचं बराच वेळ लक्ष चेंडूकडे होतं आणि तिथे आता एक छोटी चुकी प्रचंड महागात पडली असती परंतु डायरेक्ट हिट झाला नाही. नशिबाने एक सिंगल येते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 14 तर विजयाचं समीकरण 24 चेंडू आणि बनवायच्यात 41 धावा. 41 रन ट्विन 24 बॉल. शेवटचे 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 41 धावा. म्हणजे सुरुवात चांगली आहे. दोन्ही बाजूने आपण पाहिले तर गोलंदाजी करणाऱ्या टीमना विकेट घेण्याचा प्रयत्न केलाय. काही डॉट बॉल टाकलेत. फलंदाज बॅटर भरतदादांना उभं केलंय. परंतु एक षटकार त्यांनी टोकलाय. आक्रमकता देखील आपण पहिल्या षटकात पाहिलेलं आहे. त्यामुळे सुरुवात दोनही टीमनं इथे मात्र कमालीची केली आहे. फक्त विनंती एकच आहे टीम MESला वेळ वाचवा. थोडी घाई करा. यानंतर भरपूर सामने आपल्याकडे आहेत. वेळ देखील फार महत्वाचा आहे. 14 धावा धावफलकोती. शेवटचे 24 चेंडू आणि बनवायच्यात 41 धावा. 41 रन ट्विन 24 बॉल. षटक क्रमांक 2 करण्यासाठी गोलंदाज लोकेश इथे आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर अडवतील चेंडू. तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावफलक 15 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. 5 आणि 5 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतो मैदानावरती. कमबॅक केलं जाईल का? पुनरागमन केलं जाईल का? वापसी देखील आपण पाहिलं तर इथे मैदानावरती पाहायला मिळेल का? ते देखील आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण इथे मैदानावरती पाहतोय. यावेळीचा चेंडू होता जबरदस्त फटका. गॅपमध्ये शुभम गीतीच्या बॅटमधून चेंडू जाईल सीमारेषा पार. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार.
षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर इथे सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण इथे मैदानी पाहतोय. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात, चुकी होते. मिड ऑन मधून चुकी होईल. चेंडू मात्र चाल टीप लॉंग ऑन, सीमा पार. देखील आपण पाहिले तर सुरुवात 23वा धावफलक होती. षटक क्रमांक 2 लोकेशवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅटर शुभम गीतेकडनं आपण पाहतोय. शुभमकडे प्रचंड ताकद आहे. मनगटाचा जोर आपण सातत्यानं पाहिलाय. गॅप तो शोधतोय. यावेळीचा चेंडू होता सरळ बॅटनं समोर, मुख्य व्यासपीठाच्या वरतून शुभम गीते ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आपण पाहतो मैदानावरती काही कमालीचे फटके देखील आपण पाहिले तर इथे मैदानात खेळले जातात. षटकार चौकार देखील आपण पाहिले तर इथे मैदानात येत आहेत. इथे देखील आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर उसळणारा चेंडू त्या बॅटवरती मिडल होताना पाहायला मिळत नाही. एक डॉट बॉल आलाय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. षटक क्रमांक देखील दुसरं सुरू आहे. एक चेंडू बाकी आहे. 29वा धावफलक बनवला गेला. शेवटचा चेंडू लोकेशचा. यावेळीचा चेंडूचा फटका केलाय. गॅप मोठा, सीमारेषेकडे ट्रॅव्हल होते. वाटचाल सुरू आहे. चेंडू मात्र चाल शुभम गीतेच्या बॅटमधून, चौकार. तिसावा धावफलक त्यात लोकेशच्या षटकात 19, विजयाचं समीकरण 18 चेंडू आणि बनवायच्या 22 धावा. ते 30वा धावफलक होता. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर तिसरं सुरू होते. आसिफ शेख गोलंदाजीच्या मार्क होती. 33वा धावफलक होता. 2 षटकं देखील आपण पाहिलं तर इथे संपतायत. विजयाचं समीकरण बदलते. खूप चांगली बॅटिंग पहिल्या विकेटसाठी आपण पाहिलं तर धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी टीमकडनं आपण पाहतोय. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे सुरू आहे. धावफलक 33वा. 2 षटकं संपलेले आहेत. पहिला चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळलाय. टीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न तिथे मैदान ते नकार आहे. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावफलक होते आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक 3 मैदान ती सुरू आहे. 34वा धावफलक होती. शेवटचे 17 चेंडू आणि बनवायच्यात 21 धावा. बॅटिंग करतोय शुभम गीते. 6 चेंडू 21. भरतदादा टिंगरे 8 चेंडू 10. दोनही बॅटरनं एक एक षटकार खेळलाय तर शुभम गीतेनं 3 चौकार ते देखील मात्र खेळलेले आहेत. 21 धावांची गरज. शेवटचे 17 चेंडू. गोलंदाज कमबॅक करेल का? एखादी विकेट फार महत्वाची आहे. इथे देखील मात्र खेळलाय. डीप लॉंगॉनला चेंडू जातोय. जमिनीच्या समांतर सुंदर फटका. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे मात्र पळून पूर्ण केला जातात. आसिफच्या षटकात आक्रमण होताना पाहायला मिळतंय. एकेरी दुहेरी धावांना देखील इथे धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते. 36 धावा. कमबॅक केला ते. पहिल्या विकेटच्या शोधात संपूर्ण टीम आहे. MES स्पोर्ट्स क्लब. एखादी विकेट मिळेल का? एखादा ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून देईल का गोलंदाज आसिफ? 19 धावांची गरज. शेवटचे 16 चेंडू. समीकरण बदलते. एक एक चेंडू एक एक धाव फार महत्वाचे आहे. यावेळीचा चेंडू होता मिडल ऑफ द बॅट. चेंडू गॅपमध्ये एक टप्पा घेत चेंडू मात्र चाल सीमा पार. शुभम गीतेच्या बॅटमधून येतोय. क्लासिकल फटका, चौकार.
पाहतोय 40 धावा धावपलकोती 40 रन. समीकरण पुन्हा बदलतंय 15 चेंडू 15 धावा. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय टीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती. तोपर्यंत एक सिंगल मैदान येते. आकडे बदलतायत. एकेरी दुहेरी धावांना देखील फार महत्व आपण पाहतोय. समीकरण देखील आपण पाहिलं तर सातत्यानं बदलतंय. प्रत्येक चेंडूवरती धाव या षटकात येताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूत एक सिंगल, त्यानंतर डबल, चौकार, सिंगल, 4 चेंडू, त्याला 8 धावा, 14 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. 41 नॉट आउट. यावेळीचा चेंडू होता तिथे मात्र केलाय भरत दादा टिंगरेंच्या बॅटमधून मिड विकेट बाउंड्रीलाईनच्या पलीकडे वाघांची धाड पोडला पहाड. षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. चाळीस धावा धावपलकोती षटक क्रमांक 3. इथे फटका मात्र खेळलाय शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू अडवलाय. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 48 धावा धावपलकोत्या. षटक क्रमांक 3 संपेल. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा. 7 रन टू विन 12 बॉल. 12 चेंडू आणि 7 धावांची गरज इथे मात्र विजयासाठी आहे. चला विनंती आहे थोडा वेळ वाचवा, थोडी घाई करा. यानंतर पुढील टीम आपण रेडी राहा. इलियासबाई शेख स्पोर्ट्स क्लब येरवडा आणि त्यांच्या विरुद्धमध्ये SP स्पोर्ट्स लोहगाव. जवळपास आता 1 वाचायला आलेत. कॉलबॅकच्या 4 मॅच संपणं गरजेचं होतं. मॅच क्रमांक 2 सुरू आहे. 1 ते 1.5 तास आपण उशिरानं आहोत. त्यामुळे रिक्वेस्ट एकच आहे, प्रत्येक टीमला थोडी घाई करा, थोडं सहकार्य करा. कॉलबॅक संपल्या सुपर हिटच्या 7व्या आणि 8व्या क्रमांकाची पोझिशनचे संघ समजले की लगेच आपण सुपर हिटच्या पहिल्या ग्रुपला सुरुवात करणार आहे. त्यामुळे फक्त थोडं सहकार्य करा कमिटीला. वेळ फार महत्त्वाचा आहे. गेली 2 दिवस मी सातत्यानं सांगतोय, दिवस लहान आहे, वेळेचं महत्त्व फार आहे, शेड्यूल प्रचंड मोठा आहे. त्यामुळे थोडं सहकार्य करा. 48 धावा धावपलकोती. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्यात 7 धावा. आसिफ तांबोळी षटक क्रमांक 4 करण्यासाठी. पहिला चेंडूचा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. उजव्या बराचसा बाहेर चेंडूचा टप्पा ठेवलाय. भरतदादा टिंगरे टी पॉइंटला एक सुंदर फटका खेळतात. तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपलकोती आकडे बदलतायत. 11 चेंडू 6 धावा. विजयाचे समीकरण 49 बनवल्यात. अजूनही पहिल्या विकेटच्या शोधात टीम आहे. इथे हळूवारपणे खेळलाय. सिंगल डबलला आपण पाहिलं तर प्राधान्य दिलं जाते. एकेरी दुहेरी धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 50 धावा संघाचा अर्धशतक पूर्ण. 50 अप. 50 धावा धावपलकोती आहेत. जर ग्रुपमधील 3ही टीम एक मॅच जिंकल्या तर नेट रन रेटनुसार आपण सुपर एटला संघ पात्र करणार आहोत. या देखील गोष्टींवरती फार बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. आम्ही सातत्यानं सूचना करतोय. नेट रन रेट इम्पॉर्टंट ठरणार आहे. बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कॉलबॅकला खेळणाऱ्या दोनही ग्रुपच्या 6 टीमला एकच विनंती आहे, जर प्रत्येक ग्रुपमधील प्रत्येक संघ एक मॅच जिंकत असेल तर नेट रन रेटनुसार तुम्हाला सुपर एटला पात्र व्हावं लागणार आहे. ओव्हर पिच चेंडू होता. बॅक टू बॉलर, पुन्हा डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदानात आलाय. पहिलं 2 चेंडू ती 2 सिंगल, त्यानंतर 2 डॉट बॉल. इथे आपण पाहतो धावफलक 50. 8 चेंडू आणि विजयासाठी 5 धावा.
यावेळीचा चेंडूचा फटका केलाय टीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. जबरदस्त फटका. बरं टिंगरे सामना फिनिश करतायत एम एस धोनी स्टाईलना. सामना मात्र मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. एमईएस स्पोर्ट्सचं जबरदस्त खेळ या मैदानी जबरदस्त सामना देखील आपण पाहिला. आसिफ तांबोळे आणि टीमचा आभार. चला इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब येरवडा संघ आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानचा ताबा घ्या. एस पी स्पोर्ट्स लोहगाव संघ आपले सलामीचे आघाडीचे बॅटर पाठवा. लगेचच आपण पुढील मॅचला सुरुवात करतोय. दोनही संघाचे संघमालक दोन्ही टीमचे टीम ओनर यांचं देखील आम्ही मनापासून आभार आहोत. ज्यांनी या स्पर्धेत संघमालकीत्व घेतले त्या सगळ्या संघमालकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. संघमालकांचं कौतुक आहे. त्यानंतरची मॅच आपण पाहतोय. इलियासभाई शेख यांच्या मालकीचा संघ इलियासभाई स्पोर्ट्स क्लब येरवडा हा संघ मैदानात उतरतोय. एका